तालुक्यातील सरपंचांची आरक्षण सोडत जाहीर झाली. नेमकी किती महिलांचं आरक्षण सोडत जाहीर झालं आहे आणि ओबीसी एससीचं काय आरक्षण? एकूण 2025मध्ये आपण ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरपंच पदाचं जे आरक्षण काढलेलं आहे 2030पर्यंतचं, तर त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 19 पदं आहेत आणि 19 पदं हे राखीव केलेले आहेत सरपंच पदाचे 19 ग्रामपंचायतीमध्ये. त्या 19 पैकी 9 ग्रामपंचायत या अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव राहणार आहेत. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी तालुक्यामध्ये 2 ग्रामपंचायती राखीव ठेवलेल्या आहेत, पैकी 1 ग्रामपंचायत ही महिला प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे. आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी आपले टोटल 33 ग्रामपंचायती या राखीव झालेल्या आहेत, त्या सोडत पद्धतीने काढलेल्या आहेत. त्यापैकी 16 ग्रामपंचायती या महिला ओबीसीसाठी राखीव राहणार आहेत आणि उर्वरित ज्या आहेत 69 ग्रामपंचायती त्या खुला प्रवर्गासाठी आहेत आणि त्यापैकी 34 या महिला राखीव सोडण्यात आलेल्या आहे. ह्या ज्या खुला प्रवर्गाच्या ज्या महिला आहेत यांची सोडत पद्धतीने आपण राखीव ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे सर्वच प्रवर्गाच्या ज्या महिला राखीव पदं आहेत हे सोडत पद्धतीने काढण्यात आलेले आहे. आणि अनुसूचित जातीचं जे राखीव ग्रामपंचायत आहे त्या लोकसंख्येप्रमाणे काढलेले आहे की 1995 पासूनचं आपण आरक्षण गृहीत धरलं. ज्या तालुक्यातल्या 25 ग्रामपंचायती आतापर्यंत एससी प्रवर्गासाठी नव्हत्या, त्या 25 ग्रामपंचायतीमधून आपण ज्या ठिकाणी जास्त लोकसंख्या अशा 19 ग्रामपंचायती निवडलेल्या आहेत आणि त्यांना आपण 19 ग्रामपंचायतींना अनुसूचित जातीचं आरक्षण दिलेलं आहे. त्याच पद्धतीने लोकसंख्येवर आधारित 2 ग्रामपंचायती या अनुसूचित जमातीसाठी निवडलेल्या आहेत. बाकीच्या ओबीसीसाठीच्या या आपण राखीव सोडत पद्धतीने निवडलेल्या आहेत. मॅडम, एकूण किती ग्रामपंचायती सोडत जाहीर झालेली आहे आणि यापैकी महिलांना किती सोडले? सगळ्या महिलांना? सगळ्या महिलांना आपल्याला 123 ग्रामपंचायत आहेत. 123 पैकी आपल्या आहेत 66 ग्रामपंचायती या आपल्या महिलांना सुटलेल्या आहेत. मॅडम, सोडतीनंतर काही आक्षेप वगैरे आपल्याला कोणी नोंदवले आहेत का लेखी स्वरूपात? कोणी दिलेला नाही आहे.